देख सकते हैं ये स्टेज पे ये स्वागत सम्मान होता जा रहा है। धन्यवाद। तर मॅचच्या दिशेने सलामीवीर दुर्वेश आणि सचिन. स्ट्राईकला दुर्वेश, नॉन स्ट्राईकला सचिन. बॉलिंग मार्गवर रवी धुमाळ. पहिलाच बॉल फुल लेंथ उर्फी स्वतःला यॉक करून घेतलेला आहे. डॉट बॉलने सुरुवात होते या डावाची. अप्रतिम चेंडू आपण बघितला. फार जास्त गती नव्हती, फक्त हवेतून सोडून दिला होता, फ्लाइट दिली होती. रवी पुन्हा एकदा यावेळेस शॉट ऑफ लेंथ बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाठवला चेंडू सीमारेषेच्या दिशेने. बघूया अंपायरचा इशारा चौकार. डीजे नरेश सगळ्यांना मंत्रमुग्ध करतायत. वाहुलीकर क्रिकेटसाठी प्रचंड क्रेज या गावामध्ये, त्यामुळे मैदानावरती नेहमीच ही गर्दी आम्ही बघत असतो. उद्या ही गर्दी आणखी दिसेल. वाहुलीचे कित्येक लहान लहान मुलं बघा, काही जण आज शाळेला त्यांनी सुट्टी दिलेली आहे, त्यांनी घेतलेली आहे. काही जण जाऊन येतील. उडवलाय, समोर फिल्डर आहेत, चेंडूची वाट बघतात. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय. रुपेश त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना सिंगलने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 5. अत्यंत चांगलं स्कोरिंग. नयन आमच्यासोबत करत असताना नियम क्रमांक 4 हा स्कोररचा नियम आहे, पण क्रिकेटच्या 42 नियमामध्ये कॉमेंटेटरला कुठेही स्थान दिलं गेलं नाही. ओ चेंडू स्लोअर 1, पण बाहेर पिचिंग ऑप्शनच्या, त्यामुळे अंपायर सांगतात वाईड. नियम क्रमांक 22 हा सांगतो की हा चेंडू वाईड आहे. जो नियम आधी 25 क्रमांकाचा होता त्याला 22 करण्यात आला. ऑक्टोबर 2017 मध्ये नियमांमध्ये काही बदल करण्यात आले, त्याचे क्रम बदलण्यात आले. बॅटच्या लांबी रुंदीमध्येही तर 80 mm ची बॅट डेव्हिड वॉर्नर वापरायचा, महेंद्रसिंग धोनी देखील वापरायचे, त्यामध्येही त्या जाडीमध्ये बदल. यावेळेस हवेत झेलची शक्यता, फलंदाज बाद, सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का मैदानावरती टीम बापसाईला लागत असताना. आणि सचिनकडनं अपेक्षा होती, पण बॅटची एज लागली आणि गलीमध्ये एक फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता, त्याने झेल टिपलेला आहे. आणि पहिल्या विकेटचं पतन बापसाईच्या. टॉस जिंकून मैदानावरती फिल्डिंग करण्याचा निर्णय अनकरपाडा संघाच्या संघनायकाने घेतलेला आहे. आज ते म्हणाले की आमचे काही खेळाडू अनुपस्थित आहे सिनियर, त्यामुळे लहान लहान मुलं घेऊन मी मैदानावरती आलेलो आहे. आणि ही जिगरबाज वृत्ती असायला हवी. मला आठवतं की मोरेश्वर सुतार जो एकदा 7 खेळाडू घेऊन मैदानावरती उतरला होता आणि जवळजवळ 3 का 4 मॅचेस त्यांनी जिंकले होते. तर अशी जिगरबाज वृत्ती असावी. बऱ्याचदा आमचे 2 खेळाडू नाही, आम्ही येत नाही, आम्ही खेळत नाही, अशी कारणं दिली जातात. लढण्यासाठी तुमच्याकडे ती जिगरबाज वृत्ती असणं गरजेचं आहे. आणि मैदानावरती रवी धुमाळ स्वतः पहिले षटक हाताळत आहे. धावपलकावरती 5. न्यू बॅटर मैदानावरती आदित्य या ठिकाणी येतोय. यावेळेस खोदून काढलाय, पॉईंटच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. फिल्डर धावतायत वेगाने. पॉवर प्ले सुरू आहे. डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाही, पण ही रेस इथून मात्र जिंकले चेंडूने आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॅट्समन डावखुरे फलंदाज क्रिकेट विश्वामध्ये नेहमीच आक्रमक मानले गेलेले. त्यांची फलंदाजी पाहणं ही नेहमी पर्वणी ठरतं. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी अडू शकले नाही. हा चेंडू सीमा पार येणारा हा दुसरा चौकार.
त्यांचा आवाज मॅन फ्रॉम मुरबाड भरपूर लांब राहतात, टोकवडे ते राहतात आणि फार टॅलेंटेड कॉमेंट आहे. एक वेगळी शैली आहे, आदिवासी शैली आहे आणि नेहमी एंटरटेन करत असतात सगळ्यांना. आणि त्यांचा सुपला शॉट इतका फेमस झाला की आपण तो ॲडमध्ये बघितला, सूर्यकुमार यादवच्या एका ॲडमध्ये आपण बघितला सुपला शॉट. तर भरपूर कॉमेंटेटर सध्या या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ॲक्टिव्ह आहेत. पण प्रत्येकाची एक विशिष्ट शैली आहे, प्रत्येकजण काहीतरी वेगळं पण घेऊन येत असतो. त्यामध्ये योगेश वाघ असतील आणि बघा दशरथ पाटील कित्येक वर्ष काम करत आहेत आणि दशरथ पाटील यांच्या तोडीस तोड असं समालोचन कोणी करू शकत नाही. बेधडक आहेत. यूट्यूब आल्यामुळे थोडेसे बंधनं त्यांच्यावरती लागलेली आहेत. पण एकदा का तुम्ही त्यांना मोकळं सोडलं, आयोजकांनी संधी दिली का या व्यक्तीला थांबवणं फार कठीण आहे. धावफलकावरती आपण बघतो एकूण 14 धावा झाल्यात. आदित्य सलग 2 चौका ठोकतोय. पहिल्या मॅचमध्ये डावखुरा रुपेश चमकला ज्याने 23 धावा केल्या होत्या अंताडे संघासाठी. त्यानंतर आपण जिशानची बॅटिंग बघितली, त्याने 23 केल्या. पण त्याला उत्तर देताना मैदानावरती मांजर्लीच्या भूषणने 16 धावा केल्या. सुभाष गायकर यांनी 16 धावा केल्यात आणि 41 धावांचा पाठलाग ओमसाई मांजर्लीने करून सामना जिंकलेला आहे. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार, गणेशला आणलेले दुसऱ्या षटकामध्ये. मलिंगा स्टाईलमध्ये ॲक्शन आपण बघतात. वेग जरी कमी असला तर एक साईड आर्म गोलंदाजी आपण बघतोय. क्रिकेटची सुरुवात खऱ्या अर्थाने अंडरआर्म क्रिकेटने झाली, त्यानंतर ती साईड आर्मवरती आली, त्यानंतर ती ओव्हरआर्मवरती आली. भरपूर मोठा इतिहास क्रिकेटचा आहे. आमूलाग्र बदल क्रिकेटमध्ये घडत गेले. हा चेंडू ऑन साईडला फील्ड त्या ठिकाणी आहेत, मिस फील्ड झाली आहे. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अखेर इथून सफल होतोय. अपील जरूर झालंय धावचीतचा, पण पंचांनी अपील फेटाळलेले आहे. आणि क्रिकेट असं म्हणतात, आपण म्हणतो की इंग्लंड देशाने त्याची सुरुवात केली. षटक दुसरं या ठिकाणी सुरू आहे आणि बघा 12th मॅनला सगळ्यात जास्त टेन्शन असतं. 12th मॅन असतील किंवा जे बाहेर बसणारे खेळाडू असतात, आमचे ड्रिंकर्स आहेत आणि ते विचारत आहेत की 3 ओव्हर झाले तर मी पाणी घेऊन जाणार. हे सगळे हौशी आहेत, अर्सनल आहेत आमचे आणि ते तयार आहेत. पाणी कधी घेऊन जायचं, पाणी जिसने भी किसी को पाणी पिलाया उसने समंदर को नीचा दिखाया. समुद्र किती मोठा असू द्या, तो खारट असतो त्याचं पाणी. ओहो, अप्रतिम चेंडू आपण बघतायत गणेश. आणि नक्कीच काहीतरी अनाउन्समेंट आम्हाला अर्सनल सांगतायत करायचे, जरूर करू. आमचे दशरथ पाटील म्हणतात ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आयोजक जे सांगतील ते काम तुम्हाला करणं आहे. राऊंड द विकेट. सुंदर शॉट, समोर फिल्डर मिस जजमेंट झालं आणि त्याचं नुकसान. 4 धावेमध्ये आपण बघतायत. चेंडू सीमा पार, चौकार. झाल्यात. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती, चांगलं कमबॅक. बॅट्समन त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय दुर्वेश. हो 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 हो, क्रिकेट मधली नजाकत, ताकद, सुबकता सुंदर त्या फटक्यामध्ये. चेंडू सीमा पार, आणखीन एक लाजवाब फटका. 4 धावा. जावा. ओ वा भाई वा, धावा मिळतील 6. सिक्सर. आता का मॅन प्रो मोठे भिंगार पनवेलचे आहेत, जबरदस्त कॉमेंटेटर आहे आणि त्यांचा
बाबा रामदेव पतंजली षटकार. फिल्डिंग लावून घ्या, लगेच वेळ घेऊ नका. हा प्रचंड फेमस झाला आणि पतंजली कंपनीतर्फे त्यांना काही प्रोडक्ट देण्यात आले, महिन्याला काही मानधन देखील ठरलं. त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर केला. षटकार मारल्यानंतर ते म्हणायचे की बाबा रामदेव पतंजली षटकार, आणि तिथून कोणीतरी ऐकलं कंपनीच्या एखाद्या ऑफिसरने, अधिकाऱ्याने, आणि त्यांना बोलावून घेतलं. त्यांना रॉयल्टी सुरू झाली. त्यानंतर त्यांनी आता रॉयल बिर्याणी काहीतरी नवीन आणलेली आहे, काहीतरी नवीन नकळत जाहिरात झाली आणि त्यानंतर थोडेसे पैसे त्यांना मिळू लागले. तर बघूया धावा किती झाल्यात, आम्हाला सांगतात स्कोरर. आमचे 30 धावा झाले आहेत. आमचे डिजिटल स्कोरर त्या ठिकाणी अरबाज आहेत. आणि बघा आमचे संतोष नाणेकरांची सेम डुप्लिकेट रोहित रॉय, ज्यांना आम्ही संतोष नाणेकर म्हणतो. संतोष नाणेकर ज्यांनी खऱ्या अर्थाने टेलिकास्ट सुरू केलं, जगातली पहिली वाहिनी www.tenniscricket.in ही ज्यांनी जन्माला घातली ते म्हणजे संतोष नाणेकर. कुर्ल्याच्या 10x10च्या खोलीमध्ये त्यांनी हे स्वप्न बघितलं की हा खेळ जगाच्या कानाकोपऱ्यात जायला हवा. ऑन साईडला स्विंग केलाय, लॉंग लेगला फील्ड त्याकडे धावत आहेत. चेंडू अडवण्यामध्ये अपयश, चेंडू सीमा पार, येतो हा चौकार. विजय 34 धावा झाल्यात, सलग तिसरा चौकार. आदित्य अर्थातच सूर्याचं नाव. हा सूर्य तळपतोय मैदानावरती. आदित्य इथून मात्र आक्रमण करतोय. राऊंड द विकेट. ऑन साइडला फिरवलाय, स्क्वेअर लेगला फील्डर त्या ठिकाणी आहेत. एक धाव इथून मिळेल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 35 धावा. षटक तिसरं प्रगतीपथावरती आहे आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 आल्या. धावांची अत्यंत चांगली गती आपण बघतात. हेल्दी रन रेट आहेत. एक विकेट सचिन बाद झाला, पण जबाबदारी काय असते आदित्यने दाखवला, जबाबदारी काय असते दुर्वेशने दाखवला. क्रिकेटचं पहिलं अक्षर सांगतं की सी, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता तुमच्याकडे फार महत्त्वाचे क्रिकेटमध्ये. त्याचबरोबर दुसरं अक्षर आर सांगतं रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे जबाबदारी फार महत्त्वाची असते. क्रिकेट तुम्हाला आयुष्यातल्या अनेक गोष्टी शिकवतो. हा खेळ एकजुटीचं महत्त्व शिकवतो, जबाबदारी शिकवतो आणि लढणं शिकवतो, संघर्ष करायला शिकवतो. आणि या खेळामध्ये भावनांची गुंतवणूक प्रचंड असते. सुख दुःखांनी भरलेला खेळ. कित्येकदा तुमच्या डोळ्यात पाणी आणतं, कित्येकदा डोळ्यामध्ये तुमच्या आनंद अश्रू देखील येतात. गावासाठी खेळताना प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतो. आज क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आला, पण आजही खेळ गावाच्या अस्मितेसाठी खेळला जातो. हा चेंडू लॉंग ऑनला फिल्डरच्या डोक्यावरनं पाठवलाय सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. शॉट. तर या दरम्यान आदरणीय तंजीम मुल्ला साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि षटकाराने स्वागत केले बॅट्समनने. ओ, यावेळेस मात्र पूल करायचं होतं, संपर्क नाही झाला. स्लोअर वन चेंडू होता. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते म्हणजे 41 धावा झाल्यात. अत्यंत जबरदस्त पार्टनरशिप. सलीम पालटे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे साहेबांचं. आपल्या येण्याने या व्यासपीठाची शोभा वाढलेली आहे. ओ, यॉर्क करून घेतलंय, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानावरती. दुर्वेश बॅक टू द डगआउट. मॅन आदरणीय तंजीम मुल्ला साहेबांना आपण सन्मानित करतोय आणि सन्मान
तर तंजीमुल्ला साहेबांचा सन्मान या मंचावरती होत असताना 3 ओव्हर संपलेल्या, ड्रिंक्स ब्रेक झालेले आहे. नक्कीच पिण्याच्या पाण्याची मागणी मैदानामध्ये करण्यात आलेली आहे. उन्हाचा तडाखा जाणवतोय. पाणी प्रत्येकाला हवं असतं. जल है तो कल है, जली जीवन आहे असं नेहमी म्हटलं जातं. आमचे गोविंद बघा उन्हातानाची पर्वा न करता काय जबरदस्त कामगिरी. गोविंद या टेनक्रिकचा एक अविभाज्य घटक आहे. फार मोठी भूमिका कुणाल नसताना रोहित रॉय, गोविंद, दीपेश, अभिषेक, आमचे अरबाज ही संपूर्ण टीम या स्पर्धेला संपूर्ण जगामध्ये पोहोचण्याचं काम करते. जिथे जिथे इंटरनेट आहे, यूट्यूब आहे, तिथे तिथे स्पर्धा बघू शकाल. यूट्यूबवरती जर बघायची असेल स्पर्धा तर वाहुलीकर चषक टाईप करा किंवा टेनक्रिक लाईव्हवरती जाऊन या चॅनलवरती जाऊन तिथे तुम्ही लिंक आणि सिल्वर बटन प्राप्त झालं आहे आणि काही दिवसांनी म्हणा गोल्डन बटन देखील मिळेल. वाटचाल सुरू आहे टेनक्रिकची. टेनक्रिक हे नाव नाही, आता तर एक ब्रँड तयार झालेलं आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा टेनक्रिकने कव्हर केलेल्या आहेत. अनेक इव्हेंट ते कव्हर करत आहेत. कुणाल मात्रे अत्यंत जबरदस्त. आणि मुरबाड तालुक्यामध्ये जिकडे जावा तिकडे टेनक्रिक आहे. सगळीकडे टेनक्रिकची धूम आहे. आणि बघा यश असं सहजासहजी मिळत नाही. स्पर्धात्मक युग आहे, पण तुम्ही जर क्लॅरिटी दिली, सर्व्हिस चांगली दिली तर तुम्हाला नक्कीच आयोजक इन्व्हाइट करतील. टेनक्रिक खूप चांगली मेहनत करते. अनेक चॅनल आहेत, GTC आहे, PTC आहे, 24 इव्हेंट आहे, त्या प्रिन्स मूवीज आहेत, त्याचबरोबर SK एंटरटेनमेंट आहे, त्याचबरोबर आपण बघितलं तर WTC आहे, त्यानंतर UTC आहे, BTC आहे. कित्येक चॅनल आलेले आहेत. ND लाईव्ह आलेले आहेत, आई एकविरा लाईव्ह आलेले आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट देखील सुरू आहे. त्याचबरोबर ओमसाई MTC आहे. कित्येक चॅनल आहेत. सुरुवात 2013ला संतोष नाणेकरांनी केली आणि आज कित्येक युवक या फील्डमध्ये काम करत आहेत. प्रत्येकांना रोजगार मिळालेला आहे. चला वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा. तर मैदानावरती आपण होऊया. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती 41 आहेत. काय जबरदस्त बॅटिंग. न्यू बॅटर मैदानावरती अनिकेत दाखल झालेले आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय गणेशला. गणेश राऊंड द विकेट येतोय. स्ट्रायकिंग इनला बॅटर आदित्य. ओ हो 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 हो, काय घडलंय. पाय घसरलाय, स्किट झालाय, बॉडीवरचं नियंत्रण राखता आलं नाही या फटका खेळताना. पण पुन्हा एकदा सावरलेले आहेत, उठलेले आहेत. माहिती आहे खेळायचं, लढायचं, धावा करायच्या आहेत. त्यासाठी अशा दुखापती कित्येक येतात आणि कित्येक दुखापती निघून जातात. बऱ्या होतात. बऱ्याचदा दुखापतग्रस्त असतानाही कित्येक खेळाडू मैदानावरती उतरत आहेत आणि कुठेतरी तो पाय घसरल्यामुळे तिथे ते खाली पडले. पुन्हा एकदा उठतायत मैदानावरती, तयार होतात बॅटिंगसाठी. गणेशचा पहिला बॉल डॉट. गणेशने पहिल्या ओव्हरमध्येही जेव्हा तो आला होता तेव्हाही डॉट बॉलने सुरुवात केली होती. हुक केलाय, पाठवलाय फाईन लेगला. हा जाईल सीमा पार. आदित्यच्या बॅटमधून येतोय हा चौथा चौकार. धावा फलकावरती गणेश. उडवलाय. मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता नाकारता येणार नाही, पण फिल्डर नाही पोहोचू शकले. जे एफर्ट्स हवे होते ते लावता आले नाही. आणि बघूया काय घडलंय. तिथे इशारा येतोय 4 धावा. यानंतर कानिपनाथ गोडसे आणि गावदेवी आपटी दोन्ही कॅप्टनने रेडी राहायचे टॉससाठी. राऊंड द विकेट. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ स्टंपवरती पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय. डॉट बॉल. चांगला कमबॅक. मगाशी हाफ चान्स होता, फुलमध्ये कन्वर्ट करायला होता पण नाही करता आला. तेलही गेलं, तूपही गेलं आणि अति मात्र दुपाडणं राहिला. कॅच तर गेलीच, विकेटही नाही मिळाला, धावाही वाचवता आल्या नाही. त्यामुळे या 4 धावा धावफलकावरती ॲड झाल्या. 49 ही धावसंख्या आपण बघतोय. आत्तापर्यंत 8 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत.
गणेश ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा दिल्या होत्या. गणेश पुन्हा एकदा राऊंड द विकेट. चला वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा, मॅच सुरू करा. 4 ओव्हर 20 मिनिटात तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, झेल ड्रॉप, हातात नाही पकडता आला चेंडू. रुपेशला पायावरती लागून चेंडू गेलाय त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने. आणि या दरम्यान बघा धावा पूर्ण होत आहेत, त्या म्हणजे 2. आणि अशा प्रकारे सांघिक अर्धशतक पूर्ण मैदानावरती टीम बापसाईचा. एकूण धावा धावफलकावरती 51 धावा झाल्यात. काय जबरदस्त बॅटिंग, कॅचेस ड्रॉप होत आहेत, उच्चांक गाठला गेलाय. पहिल्या मॅचमध्ये 50 होत्या आणि आता ही 51 धावसंख्या हवेत आहे. आणखीन एक चान्स निर्माण झालाय, झेल होईल का? आणि यावेळेस पकडलाय झेल, फलंदाज होतोय बाद. आदित्य चक्रेचा अंत मैदानावरती 3ऱ्या विकेटचं पतन. कारण पहिल्या मॅच मध्ये 50, दुसऱ्या मॅच मध्ये 40. आणि बॉलिंग मार्कवर बॉलर्स नेम चिंतामण. बॉलिंग मार्कवर चिंतामण येत आहे. आणि लहान मुलं 12th मन असलं की त्यांना नावं माहिती नसतात. त्या दिवशी एकाला विचारलं तर म्हणतं मी सगळ्यांना नाना हाक मारतो, मला माहिती नाही नाव. तर मी बोललो ठीक आहे, हरकत नाही. तर बॉलिंग मार्कवर तयार चिंतामण. बघूया चिंतामण चिंता वाढवत आहेत की चिंता कमी करतायत आपल्या संघाची. चिंतामण म्हटलं की गणपती बाप्पाचं हे नाव. फुल टॉस ऑन साइडला हलक्या हाताने खेळतात समोर फिल्डर. आणि त्या ठिकाणी काय जबरदस्त झेल टिपलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते गणेश. जिशान भाई सरोले, फहीम भाई जुवारी, त्याचबरोबर समीरजी सरोळे आणि तौसिफ शेंदू, सगळ्यांची नावं या गाण्यामध्ये आपण ऐकतोय. अत्यंत सुंदर संगीत DJ नरेश सादर करत असताना टायटल सॉन्ग या स्पर्धेचं. ऑन साइडला खेळतात, फिल्डरच्या डोक्यावरून थेट लँड झालाय सीमा पार, येतो हा षटकार. फिल्डर पायाने चेंडू अडवत आहेत. इथे होते मगाशी या साईडला, तिथेही चेंडू पायाने अडवलाय. पण यावेळेस योग्य पद्धत मी म्हणेन, कारण झेल कठीण होता आणि जेव्हा झेल पकडणं कठीण होतं तेव्हा चेंडूला आत ढकलणं हे योग्य असतं. धावसंख्या धावफलकावरती 59.
उमेश बॅटिंगसाठी आलाय, एक उमेश खेडे आमचे अंपायरिंगसाठी आलेले आहेत स्क्वेअर लेगचे पंच. टॉप आहे झेलची शक्यता, स्वतः विकेट किपर रवी त्या ठिकाणी झेल ड्रॉप. सोपा झेल होता, झेल सुटलाय, एक धाव इथून मिळेल. उमेश खेडे या ठिकाणी आलेले आहेत आणि कुठेतरी महेश लोखंडे सर आणि सुदीप अंबावणे सरांना आता थोडंसं रिलॅक्स वाटलं असेल, कारण दुपारचं रगरगत होऊन 2 अंपायर कंटिन्यू अंपायरिंग करणं सोपं काम नसतं. कॉमेडिटर कॉमेडी बॉक्समध्ये सावलीत बसलेले असतात, अधूनमधून त्यांना रेस्ट मिळतो, अंपायरला तशी मुभा नसते. क्लीन बोल्ड अराउंड द लेग, फलंदाज बोल्ड होतोय मैदानावरती. आणखीन एक विकेट, विकेट क्रमांक आपण बघतोय 5वा गडी बाद झालाय. बापसाईचा धावा धावफलकावरती 59. दुसऱ्या मॅच मध्ये 40, या मॅच मध्ये धावफलक 60 वरती आहे. हा डॉट आला तर 60, अन्यथा इथून ही धावसंख्या 60च्या पुढे जाईल असं अशी भविष्यवाणी मनोज कार्वे सरांनी केली आहे. बघा भविष्यवाणी किती जबरदस्त आहे. 60 झाल्यात आणि म्हणतात की 60च्या पुढे धावसंख्या जाईल. हॅलो हॅलो चेक, हॅलो. हॅलो चेक, 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 हॅलो चेक. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक.
हॅलो डीजे. हॅलो डीजे, तुझा आवाज वाढव जरा. अजान चालू असल्यामुळे आपण काही वेळ थांबलो होतो, पण कॉमेंट्री नसणार आहे, फक्त स्कोर सांगू. 1:15 थांबायचं आहे आपल्याला. करूया, चालेल, ओके, धन्यवाद. तर प्रेक्षक, आपण 62 धावांचा पाठलाग होत असताना पाहतोय मैदानामध्ये सलामीची जोडी खेळत आहे सचिन आणि रवी धुमाळ. पहिल्या षटकामध्ये धावा 20 ठोकल्या तब्बल. प्रत्येक षटकामध्ये 12.20ची सरासरी राखायची होती, परंतु त्याच्या पलीकडे इथे धावा गेलेल्या आहेत. हो, चांगला या ठिकाणी लेग ग्लान्स पाहतो आपण. फ्रंट फुटला आला आणि ऑन द राईज त्या ठिकाणी बघितलं आपण विथ द स्पिन. चांगला ड्राईव्हचा प्रयत्न होता, तो लेग ग्लान्स झाला. बॅटची कडा तिथे झाली. धावसंख्या 1ने पुढे जात असताना टीम अनखरपाडा संघाची 21 वर आहे. गोलंदाज जिग्नेश आहे. पहिले षटक हाताळलं अनिकेतने, ज्या षटकामध्ये 1 नो बॉल, 2 वाईट पडले, 2 चौकार आले, 1 डबल, 3 सिंगल आणि आता सुद्धा 1 वाईट पडतोय. डाव्या इष्टीला सोडून जाणारा उमेश केनेसचं सांगतायत. धावसंख्या पुढे सरकत आहे 22 वर. चांगल्या स्थितीमध्ये रवी धुमाळ आणि पूर्णपणे टीम पाहतो आपण अनकरपाडा संघाची. विपक्ष संघ आहे तो बापसई. स्पर्धा पाहतो वाहुलीकर चषक. हो, यावेळेला अराउंड द लेग चेंडूला स्वीप करायचं होतं. पंचांनी सांगितलं की बॅट कट आहे. त्या ठिकाणी लाऊड अपील सुद्धा झाली होती. त्या दरम्यान 1 धाव सुद्धा अर्जित केलेली आहे रवी धुमाळ यांनी. धावसंख्या 1ने पुढे अनकरपाडा संघाची, बरोबर 23 वर 23. एके गडी बाद नाही. चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय हा संघ, अनकरपाडा संघ, ज्याने निंबोली या ठिकाणी पहिला दिवस सुद्धा गाजवला न्यू जरीमरी चषकामध्ये. त्या ठिकाणी सुद्धा स्पर्धा सुरू आहे. ती स्पर्धा सुद्धा कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे आणि ही स्पर्धा सुद्धा संलग्न कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत. हो, यायला चेंडू खाली ठेवलाय. चेंडू अगदी थाय पॅडच्या वर लागतोय असे पंच सांगतायत. खूप उंचावरती होता, परंतु लाऊट अपील तितकीच झाली होती. पाणी हवं असेल तर घेऊ शकता बॅट्समन सचिन. पाणी हवंय का तुम्हाला? पाणी जा पटकन घेऊन. कोण स्कूटीवाले आमचे? असलम भाई, पटकन जावा जरा. काळजी घ्या, गार्ड पण वापरा. काळजी घेणं गरजेचं, कारण आता ऊन सुद्धा वाढत चाललंय. आपण या षटकानंतर टॉस करणार आहोत. पुढच्या सामन्याचा तो सामना असेल कानिफनाथ गोडसे विरुद्ध गावदेवी आपटी. आपटीचा कॅप्टन आलेला दिसतोय, तर कानिफनाथ गोडसेचा कॅप्टन आपण यायचा आहे. कानिफनाथ गोडसेने सुद्धा सरपंच चषक गोजोली या ठिकाणी गाजवला होता. फायनलमध्ये प्रवेश सुद्धा केला होता, परंतु DSG आमने संघाविरुद्ध फायनलमध्ये पराजित झाला आणि रनरअप राहिला होता. सरपंच चषक गोजोली या ठिकाणी आपण ती स्पर्धा पाहिली होती मागच्या महिन्यामध्ये. म्हणजे आजच्या दिवसामध्ये हा चांगला पूल पाहतो आपण, ज्यामध्ये तगडे संघ आहेत, अंताडे. तसेच आपण पाहतोय की ओमसाई मांजरे विरुद्ध वाहुली सुद्धा चांगला सामना झाला, परंतु वाहुलीने आपल्या स्वतःच्या ग्राउंडवरती इथे नाराज केला आमच्या चाहत्यांना, वाहुलीकरांना. मग तो हा सुरू असलेला सामना 2 बलाढ्य संघादरम्यान सुरू आहे. बापसाई सुद्धा तुल्यबळ संघ आहे, अनकरपाडा सुद्धा तगडा संघ आहे आणि तगडी धावसंख्या सुद्धा आता झालेली आहे. धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत हा चेंडू लागण्यापर्यंत 23 वर आहे धावसंख्या. या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली जिग्नेशने, अगदी ज्याने पूर्णपणे जिद्दीने बॉलिंग केलेली आहे आणि जवळपास आपल्या संघाला थोडंसं कमबॅक करून देतोय. 23 धावसंख्या बेटा, 23. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 1 वाईट पडला, 5 चेंडू टाकण्यात आले. थोडासा चेंडू लागला सचिनला आणि आपण पाहतो की सचिनला तिथे आपण पाणी सुद्धा दिलं, कारण काळजी घेणं गरजेचं आहे. काही मागण्यास तुम्ही लाजू नका. आमचे वाहुलीकर तुम्हाला प्रत्येक कारण काय, माईक जरा प्लीज सेट करा. नशीब माईक 3 देऊन ठेवल्यात की कुठे पण गेलं तरी तो वाजतो लगेच एक माईक. धन्यवाद डीजे. ही डीजेची क्वालिटी आहे, हुशारी त्याची. एकाचा सेल डाऊन झाला की दुसरा आम्ही लगेच उचलतोय. पण इथे आता विकेट कधी प्राप्त होणार हाही प्रश्न आहे. ब्रेक तो कधी प्राप्त होणार आहे. जिग्नेश पुढचा चेंडू घेऊन लॉफ केला चेंडूला, जबरदस्त चांत रस्त्यांच्या बाहेर प्रेक्षक झाले दिवाने. षटकार. डीजे तू वाजू शकतो असे आम्हाला आज्ञा आली आहे.
काही प्रॉब्लेम नाही. चला तर षटकाराला धावसंख्या 29 वर. 5वा चेंडू होता षटकातील. जिज्ञेश आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळले होते, 3च धावा दिल्या होत्या, परंतु त्या जिज्ञेशमध्ये सुद्धा सचिनने इथे आक्रमण केलेलं आहे. अगदी मोठा तिथे तडाखा दिला, मोठा झटका दिला, चटका लागला बॉलरला म्हणू शकतो आपण. षटकार जो लगावलाय पुन्हा एकदा मिस्टो काय बॅटच्या टोला लागला, चेंडू एजला लागला आणि झेल टिपलाय. सॉफ्ट डिसमिसल होत असताना सचिन बाद. पहिला धक्का लागतोय टीम अनकरपाडा संघाला. करूया का? दोन्ही कॅप्टन आलेत का? गोडसेचा कॅप्टन कानिपनाथ गोडसे. विनोद दादा कॅप्टन पाठवा आपला. मगर साहेब कॅप्टन पाठवा. या कानिपनाथ गोडसे विरुद्ध गावदेवी आपटे. दोन्ही पण देवांची नाव आहेत. एक कानिपनाथ महाराज, दुसरे गावदेवी माता. बघूया आता कोण सरस ठरेल या खेळामध्ये. टॉस करा, तिथेच तुम्ही टॉस करू शकता. घ्या टॉस. चला आमचे एक आयोजक मंडळ टॉस घ्या. आपण पाहू शकता टॉस बॉक्समध्ये 2 कॅप्टन आणि एका बाजूला धावांचा पाठलाग सुद्धा सुरू आहे. आमच्या आयोजक मंडळातील मान्यवर तंजीब मुल्ला साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस जिंकला कानिपनाथ गोडसे संघाने आणि निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा. यस, धन्यवाद तंजीब मुल्ला भाई, आपका शुक्रिया. चलिए मैदान में चलते हैं. मैदान की सफर करने के लिए. धाव संख्या 29 वर. हिंदी सुरू करणार आहे पुढच्या वर्षी. जरा यावर्षी नको लगेचच. तनही पण मला सांगतो की सर आपण हिंदी पण करू शकता, डायलॉग चांगले असतात, असं बरंच कमेंट येत आहेत. करेंगे करेंगे तो और भी अच्छा करेंगे, अगले साल करेंगे. उमेश जी केणे सुद्धा आम्हाला सांगतात नेहमी, त्यांचीच कृपा आहे कमेंट्रेटर बनलो. यावेळेला चेंडू टर्न करायचा होता, थोडासा बॅक ऑफ लाईनचा प्रयत्न केला. पंचांनी सांगितलं उमेश केणे सरांनीच की हा वाईड आहे, डाव्या साईडला सोडून जाणार चेंडू. 2017 मध्येच पहिली संधी दिली मला आणि ती बघा किती योगायोग आहे की विनोद पाटील साहेबांच्या सोबतीलाच कॉमेंट्री केली होती. तेव्हा जगदीश पाटील त्यांच्या सोबतीला होते, नारिवलीचे आणि आमचे भोपरचे. म्हणजे तो दबदबा होता डेंबोलीकरांचा त्यावेळेला. पण तो अजून अबाधित आहे, ते मी पुढे म्हणत नाही आहे सर, डोंट वरी. तुम्ही जबरदस्त आमचे गुरुतुल्य समालोचक आहात. आपलंच या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन नेहमी मिळत असतं. आम्हाला आपल्याला आम्ही नेहमी ऐकत असतो. या ठिकाणी हा बॅट्समन ड्राईव्ह करतो, चेंडू हवेत. सेफ शॉट आहे. वाईडीस मिड ऑफच्या डोक्यावरून फटका मारण्याचा प्रयत्न. डीपमधला फिल्डर येईपर्यंत फक्त सिंगल होती, समाधान मानलं. कारण रवी धुमाळ्यांना सुद्धा माहिती आहे की आपला संघ अगदी चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय, हराकिरी करायची काही गरज नाहीये. सचिन जरी बाद झाला तरी सुद्धा इथे आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत. धावसंख्या 31 वर आहे, अजून 31 ची गरज आहे. हाफ इज डन, हाफ इज रिमेनिंग. चेंडू इथे आतापर्यंत झालेत 13. 2 षटक 1.1 षटक. हो, यावेळेला फुल टॉस कुठे मारायचा होता, पंचांकडे दाद मागतायत आधी आणि पंच बीमर सुद्धा घोषित करतायत. चेंडू ओव्हर द बेस्ट होता आणि अजून एक गलथान फेडकी पाहतो आपण, खराब थ्रो. त्याचा पूर्णपणे फायदा घेतला. 2+1 अशा 3 धावा इथे वाढवल्या जातील आपल्या धावसंख्येमध्ये. धावफलकावरती धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 34. आणि परवानगी मिळाली बॅट्समनला हात खोलण्याची, कारण बीमरचा चेंडू असणार आहे. अशी परवानगी बॅट्समन सोडत नसतात, परंतु आत्ताचे गोलंदाज हल्लीच्या काळामध्ये फ्रीजचा चेंडू सुद्धा अगदी लिलिया डॉट सुद्धा काढण्याची क्षमता ठेवतायत. तसं काय करेल का गोलंदाज नयन, ज्याकडे सर्वांचं लक्ष आहे. हो, काढलाय. हा नयन आहे, हा नयन तारा आहे आणि हा वाहुलीचा चांद तारा मैदान आहे. वा, सुंदर इथे चेंडू हाताळला मस्त पद्धतीने. अगदी डिलिव्हर दाखवलं. फुलर लेनचा तो बोगदा डिलिव्हरी होता, बॅट अँड पॅडच्या मधून गेला. विकेट किपरने मस्त पद्धतीने जज केलं, कव्हर केलं. धावसंख्या 34 वर आहे आणि फील्ड सुद्धा कव्हर केला गोलंदाज नयनने. हो, पुन्हा एकदा सेम अक्षरशः रिप्ले, ऍक्शन रिप्ले पाहिले आपण. आधीच्या चेंडूची पुनरावृत्ती जणू काय झाली की काय असं आपल्याला चित्र पाहायला मिळालं. काय भन्नाट इथे यॉर्कर टाकतोय, पूर्णपणे डांबून ठेवले, थांबवून ठेवले. बॅट्समनची गळचेपी केली आहे, बांधून ठेवले. कात्रीत पकडतोय, खिंडीत पकडतोय. या खिंडीतून बाहेर पडावं लागेल. अडकवलं गोलंदाजाने. गोलंदाजाला इथे सूर सापडलाय.
मोमेंटम प्राप्त केले गोलंदाजाने, कमबॅक करण्याची क्षमता ठेवते नाही आणि फ्रीट सुद्धा त्यांनी डॉट काढला. धावसंख्या फक्त 34 वर. तिसरं षटक सुरू. पुढचा चेंडू. हो, बॅट्समन या ठिकाणी अचंबित झाला आणि विकेट किपर सुद्धा बीट झाला. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 4 रन बाईकच्या रूपामध्ये. केलं होतं, मोठ्या वेगाने बॅट फिरवलं, पण तो बघितला आपण की त्या ठिकाणी लेमन कट लागली. बॅटची कडा बारीक पातळ कडा घेऊन चेंडू विकेट किपरला बीट करून गेला अगदी वेगाने सीमारेषेकडे. धावसंख्या 38 वर. फुल टॉस, खराब चेंडू अजून एक हाताळलाय आणि अजून एक तिथे विकेट किपर बीट होतोय. बीमर लागोपाठचा इथे या दुसऱ्या षटकामध्ये 2 टाकल्यामुळे बॉलर बॅन होणार. येस, आधी सुद्धा आपण पाहिलं की तोहिद नावाचा गोलंदाज वाहुलीचा बॅन झाला होता. त्यानंतर पुढचा जे षटक हाताळलं मुंडे याने, त्या षटकामध्ये पूर्णपणे भडीमार केला. सुभाष गायकर यांनी आक्रमण केलं होतं आणि तो सामना अगदी नंतर अगदी सोपा करून जिंकून दाखवला. हे तुमचे नुकसान नाही, ते तुमचं मोठी चुकी आहे. यासाठी तुम्हाला मोठी नुकसान भरपाई करावी लागेल. या चुका तुम्ही टाळायला पाहिजेत. क्रिकेटमध्ये तुम्ही एक एक गोष्ट अगदी नाविन्यपूर्ण पद्धतीने केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक चेंडू डिलिव्हर करताना मला उत्कृष्ट कसा टाकता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. परंतु तुम्ही अशी एक बारीक चूक केली तर किती मोठं नुकसान होऊ शकतं बघा. इथे बॉलर सुद्धा चेंज झाला. आता दडपण असेल आणि आता अटॅकिंग मोमेंटमध्ये असतील बॅट्समन जे रवी धुमाळ आणि गणेश पूर्णपणे अगदी सेटल झालेत. आणि हा फ्रीटचा चेंडू आहे. धावसंख्या 40 इथे सेट झाली आहे. अजून 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. टीम अनकरपाडा संघाला प्रेक्षक पाहतोय. विपक्ष संघ इथे बापसाई आहे ज्याने 61 धावा उभ्या केल्या. आजचा तो उच्चांक आहे. तो उच्चांक सुद्धा इथे असं वाटतं की गाठता येईल. ते लक्ष अगदी डोळ्यासमोर आहे रवी धुमाळ आणि टीमच्या. तो ध्येय त्यांच्या नजरेसमोर आहे. म्हणतात ना की तुमच्या ध्येयाकडे नजर ठेवून तुम्ही वाटचाल करणं गरजेचं असतं. मग ते ध्येय तुमचं किती पण उंच असू दे, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की त्या ध्येयाचा रस्ता तुमच्या पायाखालूनच जात असतो. हे तुम्हाला जेव्हा समजलं तुम्ही नक्की ध्येय गाठवू शकता. ती तुमची भावना, ती संबंधाची भावना तुमच्या मनात पाहिजे आणि मनातून तुम्ही जसे जिंकण्याची भावना निर्माण केली पाहिजे तुमच्या मनातून. म्हणतात ना की मैदान में हारा इंसान फिर से जीत सकता है, लेकिन मन से हारा इंसान जिंदगी में कभी नहीं जीत सकता. म्हणून मनाने तुम्ही हारायचं नाही, रणाने हरलात तरी चालाल. आणि हे रणांगण आहे क्रिकेटचं. धावसंख्या 41 वर. 41 ऑन द बोर्ड. अजून 21 ची गरज आहे. चेंडू खूपच शिल्लक आहेत. हो, ड्राईव्ह केल्यावर पिच होता, उडवलाय चेंडू हवेत आहे परंतु सेफ लँड होतोय 2 फिल्डरच्या मध्ये. अगदी आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर डीप कव्हरच्या दिशेने हा ड्राईव्ह केला तर उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. मिसटायमिंग झाला, परंतु मोठं नुकसान नाही तर फायदा झाला. इथे 2 धावांचा गणेशने जोडल्या. इथे 2 धावा आणि धावसंख्या एकूण झाली आहे इथे 43 वर. ड्रिंक्स ब्रेक. 3 षटकं समाप्त झाली. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहतोय आपण 19 धावांची गरज. महत्वाचं असेल. गरज भासल्यास पाणी नंतर मागून घ्या. जीवाचं जास्त आकांत करू नका. परंतु इथे आता तुम्हाला जीवाचं रान करावं लागेल, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे टीम अनकरपाडा संघाला. अगदी सक्षम खेळतायत रवी धुमाळ. मस्त पद्धतीने प्लॅटफॉर्म निर्माण केला. लिडिंग फ्रॉम द फ्रंट कसं खेळायचं, कॅप्टन्सीनी कशी साकार करायची हे दाखवलंय रवी धुमाळ याने. जसं दाखवलं होतं सुभाष गायकर याने. विकेट किपरच्या भूमिकामध्ये ते नेहमी चांगलं कार्य करतात आणि चांगली त्यांची कॅप्टन्सी सुद्धा असते. एका बाजूला चांगलं मार्गदर्शन देत असतात. तसे रवी धुमाळ सुद्धा अनकरपाडा टीमचे जबरदस्त अगदी एक्सपिरियन्स कंपेनर आहेत, ज्यांच्याकडे अगदी अनुभव ठासून भरलेला आहे. त्याचा अनुभवाचा त्यांनी फायदा नक्कीच उचलला आणि अनकरपाडा इथे संघ इथे तगड्या स्थितीमध्ये आहे, चांगला सक्षम स्थितीमध्ये पाहतो आपण. आतापर्यंत आपण जर लेखाजोखा बघितला तर इथे एकच गडी बाद झालाय सचिन नावाचा. अजून मैदानामध्ये तळ ठोकून तंबू काढून उभा आहेत म्हणजे रवी धुमाळ. आता सामना करतील पहिल्या चेंडूचा जिग्नेशचा. जिग्नेशने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या. चांगलं कमबॅक केलं होतं. पहिल्या षटकात 20 धावा आल्यानंतर तो जिग्नेश आता सज्ज झालाय बॉलिंग मार्कवर. फिल्डिंग बघा, डीप मिड विकेट आहे. एक काऊ कॉर्नर आहे, एक लॉंग ऑन साईडला.
आणि इथं ऑनसाईडला तटवलाय चेंडू, तडवलाय स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून. शॉर्ट स्क्वेअरलेग होता त्या ठिकाणी पंचांच्या उजव्या बाजूला. वेगाने मिड विकेटचा फिल्डर येईपर्यंत अगदी सहज सोप्या पद्धतीने सहजतेने 2 धावा पूर्ण केल्या रवी धुमाळ यांनी. धावसंख्या 45 वर. 45. ऑफसाईडची फिल्डिंगची जमावट बघा. डीप कव्हर पॉईंट आहे अगदी आमच्या समोर. थोडंसं डीपही म्हणू शकत नाही आपण, अगदी मिडललाच आहे 30 सर्कलच्या बाहेर. एक बॅकवर्ड पॉईंट 30 सर्कलमध्ये आणि एक वाईडिस लॉग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये क्षेत्ररक्षक पुढ्यात उभा आहेत. अगदी सीमारेषाच्या कडेला नाही आहेत. एक वेगळी रणनीती आहे यावेळेला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक फ्रंट फूट ड्राईव्हचा प्रयत्न होता. ओ डायरेक्ट हिट केलं. अगदी बेसावत होते रवी धुमाल, बचावले. नेम तिथे लागला नाहीये. आधी रिलॅक्समध्ये येत होते परंतु त्या ठिकाणी फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. थ्रो झाला होता. लेग बॅचचा हा इशारा पंचांचा या एका धावेसाठी. धावसंख्या एकने फुलते. बरोबर पोचलेली ती 46 वर. 46. अजून 16 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 10. 10 मध्ये 16. टीम अंकरपाडा संघासाठी समीकरण आले. हो यावेळेला टर्न करायचा होता. द्विधा मनस्थिती. पंचांनी सांगितलं की चेंडू डाव्या साईडला सोडून जातोय. वेगाने गेला होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. चेंडू टप्पा पडला अगदी वेगाने चांगल्या पेसनी विकेट किपरच्या हातात जाईपर्यंत बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाहीये. थोडेसे चाचपडले बॅट्समन गणेश त्या ठिकाणी आपण पाहत आहे. पण तो वाईटच्या रूपाने अवांत धाव मिळाली. धावसंख्या 47. यावेळेला फोर्स केलाय. बॉलरच्या डोक्यावरून उडवलाय. चेंडू सेफ शॉट आहे. लॉंग ऑफ आणि लॉंगाच्या मधून मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ कव्हर करतोय. फेकी झाली. विकेट किपरकडे नाही तर बॉलरकडे झाली. रवी धुमाळ यांची इच्छा होती की 2 धावा घ्याव्या पण तो नाही. गणेशने त्यांना परत धाडलंय कारण रवी पूर्ण सेटल झालेत. त्यांची नजर बसली आहे. जणू काय त्यांना चेंडू फुटबॉल सारखा दिसू लागलाय. अगदी त्यांनी चांगली इनिंग साकार केली. फक्त एक डॉट खेळलेत. धावसंख्या 48 वर. हो यावेळेला खराब चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत्यात. उमेश केणे 1+1 वाईडच्या माध्यमातून एक्स्ट्राच इथे जोडल्या जात आहेत, वाढल्या जात आहेत. धावसंख्या 50. अर्धशतक कंप्लीट. टीम अंकरपाडा बजावत आली. या प्रेक्षक शांत बसलेत यार. शनिवार आहे म्हणून काय झालं, उपवास असेल तुम्हाला. म्हणतात ना की मटण आणि मुंडीच्या कारभाराला रस्सा म्हणतात आणि अननसाच्या पाण्याला काय म्हणतात, ज्यूस म्हणतात. जो टाळ्या वाजवणार आहे त्याला कंजूस म्हणणार आम्ही. टाळी वाजली पाहिजे. धावसंख्या 50. 50 ऑन द बोर्ड. ब्रेक थ्रू इथे प्राप्त करायचा. आता इथे जोडी जमवली आहे रवी आणि गणेशची. आधी पार्टनरशिप केली रवी आणि सचिनच्या सोबत. याला म्हणतात पार्टनरशिप रचणं, याला म्हणतात ध्येय गाठणं. ध्येयासाठी मार्ग तयार करण्याला म्हणतात. ते पूर्णपणे दाखवल्याने नशिबाचा चौकार येतोय. बॅटची कडा लागली. शॉर्ट दरम्यान बीट झालं. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा 4 रन चौकार. लागले जरासे, जसे गोलंदाजी अडथळते जरा अडखळू लागली. हरकत नाहीये. दुपारची वेळ आहे. थोडेसे तप्त वातावरण झाले. धावसंख्या अगदी तप्त झाली आहे, सक्षम झाली आहे, सुगंधित झाले. 54 अंकरपाडा. यावेळेला ओव्हर पिचला ड्राईव्ह केले. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह पाहतो आपण. चांगला हाय बॅकचा वापर करतोय बॅट्समन गणेश. वेगाने अटॅकिंग फिल्डिंग करतोय. लॉंग ऑफचा फिल्डर. अटॅकिंग फिल्डिंग अटॅकिंग बॉलिंग महत्त्वाची होती परंतु काहीतरी चुका झाल्या. चांगले बिमर टाकले गेले. वाईट खूप टाकले गेले. चेंडू स्लॉटमध्ये दिले आणि तंत्रशुद्ध पद्धतीने रवी धुमाळ यांनी चांगली बॅटिंग रचली आणि ते इनिंग साकार केलेली आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन चाललाय. धावसंख्या 55. हो यावेळेला पुन्हा एकदा थर्ड मॅन मधून काढायचं. बॅकवर्ड पॉईंट बीट होतोय. चेंडू थांबत नाहीये. चेंडू नाराज झाले जणू काय. सांगतोय की जा, मी तुमच्याकडे येणारच नाही, तुम्ही आम्हाला नाराज केलेत असं चेंडू सांगतोय. डोक्यावरती सर्वांचे हात, कमरेवरती हात. मोठा झालाय घात. धावसंख्या 57. आणि षटक समाप्त झालं ते चौथं. 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज अंकरपाडा संघाला. कोणता गोलंदाज असेल प्रेक्षक आता या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून देणारा. मोठी संजुरी प्राप्त करून द्यावी लागेल. मिराकल करावे लागतील. पलटवार करावी लागेल. ती जिद्द बाळगावी लागेल आणि तुमची इच्छाशक्ती वाढवावी लागेल. म्हणतात ना की स्वप्न तुमचं आहे तर प्रयत्न सुद्धा तुम्हीच करावे लागतील. प्रयत्न तुम्हीच केले पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 5 धावा येते. तुम्हाला संरक्षित करायचे आहेत, डिफेंड करायचे आहेत. तशी करामत होईल का? कोणता गोलंदाज असेल आपण बघूया काही क्षणातच. जरा बॅट्समन पाणी मागवतात. घेऊन जा पटकन पाणी आणि आपण जाऊया डीजे नरेशकडे. गोलंदाज
आता चेंडू घेऊन सज्ज झालाय. अनेकांचं कानमंत्र मिळतील त्याला, कॉन्फिडन्स वाढवलं जाईल, मनोबल वाढवणं गरजेचं असेल, कारण त्याला आता त्याच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट षटक हाताळावं लागणार आहे. कारण 5 धावा इथे डिफेंड करायच्या आहेत आपल्या संघासाठी. चेसिंग इज द कंपल्सरी आहे. 57 धावसंख्या झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा ठोकल्या होत्या. अनिकेत होते अटॅक केलं होतं सचिन आणि रवी धुमाळ याने. त्यानंतर जिग्नेशने एक छोटंसं कमबॅक करून दिलं, 9 धावा खर्च करून विकेट प्राप्त केली. त्यानंतर नयनने अगदी जाम भारी, लय भारी बॉलिंग केली, 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा दिनेश आला, त्यांनी फक्त नयनचं षटक कंप्लीट केलं, जे 2 भीमर टाकलं होतं. आणि त्यानंतर जिग्नेशने 13 धावा आता नुकत्याच दिल्या. आणि आता बॉलिंग मार्कवरती सचिन टू गणेश असं बॅटल असेल प्रेक्षको. 6 चेंडू 5 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगत वाढवेल. पहिले 2 चेंडूंमध्ये जर चांगली जिज्ञासा बाळगली, चांगल्या हिमतीने बॉलिंग केली, उत्कृष्ट चेंडू हाताळले आणि जर काही विकेट प्राप्त केल्या, तर या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो संघ बापसई. पहिला चेंडू घेऊन सचिन गणेशसाठी. हो, पहिला चेंडू खूपच स्वेल टाकतोय, पंच वळतायत. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर प्रयत्न केला, कदाचित प्रयत्न वाईड यॉर्करचा होता, पण तो चेंडू अगदी अखूट टप्प्याचा पडला आणि खूपच बाहेर निघाला. आणि म्हणतात ना की विनाशकाली विपरीत बुद्धी. तुमच्याकडे जबाबदारी दिली होती, परंतु तिने पहिल्या चेंडूमध्ये जबाबदारी पूर्णपणे झटकलेली आहे. धावसंख्या 58 वाईडच्या रूपामध्ये. फुलटो अजून एक तिथे बीमर बहुतेक असेल. बीमर आणि बीमार सुद्धा 1+5 5 मॅच विन. मॅच समाप्त. खल्लास. कार्यक्रम आहेत, कारण हे शिस्तबद्ध टुर्नामेंटचा नमुना आहे. चांगली पेशकश आहे आणि चांगलं इथे शिस्तबद्ध वातावरण बघा. आंतरराष्ट्रीय दर्जाची टुर्नामेंट इथे आपण साकारतोय आणि एकमेकांना भेटतायत, सांगतायत आम्ही पुन्हा भेटू, सी यू अगेन. मी पुन्हा येईन सांगतात एकमेकांना. आपण आपली पुन्हा गाठभेट होईल हे सांगितलं पाहिजे. आणि रवी धुमाळ, यू आर द मॅन ऑफ द मॅच.